आम्ही यासाठी इथे आलेलो आहोत की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना BLOचं काम बळजबरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक आयोग हे देत आहे। आमच्या विभागाने गेली अनेक वर्ष निवडणूक आयोग आणि सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सांगितलं आहे की अंगणवाडीची कामे त्यांनाच अधिक असतात, तेव्हा योजनेबाहेरची कामे त्यांना देऊ नका, असे 12 आदेश आहे। 2012ला मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजनाबाह्य कामे देऊ नका, BLOची कामं देऊ नका, जनगणनेची कामं देऊ नका। तरीसुद्धा गेल्या महिन्याभरापासून तहसीलदार, BDO, SDO आणि आता कलेक्टर हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बळजबरी करत आहे। तेव्हा त्यांना हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत की हे काम आम्ही करणार नाही। महाराष्ट्राची जी आयटक कामगार संघटना आहे आणि त्याच्या अंतर्गत चालणारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आहे, आम्ही याचा तीव्र विरोध करतो आहे। अंगणवाडीमध्ये जी कामं आहेत, विशेषतः FRS फेस रिकग्निशन सिस्टम जे आलेलं आहे, त्याच्यामुळे आता अनेक कामं अंगणवाडी कर्मचारी करू शकत नाही योजनेच्या बाहेरची। या व्यतिरिक्त त्यांना त्यांच्याच मोबाईलमध्ये सकाळपासून रात्री 12-1 वाजेपर्यंत कामं करायची असतात, तेव्हा ही कामं आगाऊ होतील हे सांगण्यासाठी आलो। कलेक्टर साहेब याच्या आधीचे होते, त्यांना आम्ही समजवलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की मी हे बदलतो, पण त्यांची बदली झाली। आता नवीन कलेक्टर आलेले आहेत, त्या नवीन कलेक्टरांना आम्ही सांगू इच्छितो। तेव्हा निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी भेट झाली, त्यांनी सांगितलं की 1-1:15 वाजता नवीन कलेक्टर साहेब ऑफिसला येत आहेत, तेव्हा आपण त्यांना भेटू आणि यातनं मार्ग काढू। बरं, यात काही सूट किंवा मोबदला स्वरूपात आणखी काही वेगळं देण्यात आलं तर हे काम करणं शक्य आहे का अंगणवाडीचं? नाही, तुम्ही कितीही पैसे दिले तरी अंगणवाडी कर्मचारी हे काम त्यांच्या कामाव्यतिरिक्त करू शकत नाही। तुम्हाला माहीत बोजाच एवढा आहे का दुसरं काम करू शकत नाही। खुद्द महिला बालकल्याण मंत्री देशाचे अनुप कुमार नावाचे सेक्रेटरी आहेत ICDSचे, त्यांनी, त्याच्यानंतर कैलाश पगारे हे आयुक्त होते, त्यांनी पत्र काढलेली आहेत की हे काम यांना देऊ नका, तरी प्रशासन ऐकत नाही आहे, बळजबरी करत आहे। त्याचा आम्ही विरोध